नमस्कार. आपलं स्वामी इंटिरियरमध्ये स्वागत आहे. आज आपण 1 BHKचं इंटिरियर केलेलं आहे ठाण्यामध्ये धोबेहळ्ळीमध्ये. इथे आपण हे बघू शकता की कशाप्रकारे हा फोल्डिंग डोअर लावलेला आहे. तर फोल्डिंग डोअरचं आपण काम केलेलं आहे. पुढे आतमध्ये आल्यावरती आपल्याला किचन ट्रॉली दिसेल. इथे किचन ट्रॉली आपण 6 ट्रॉल्या केलेल्या आहेत आणि सर्व्हिस प्लॅटफॉर्मला पण सेम आपण त्या कॅबिनेट आणि वरती कॅबिनेट केलं आहे. आणि हे आपलं काचेचं आपलं प्रोफाईल शटर बोलतं त्याला. हे आपण 2 शटर लावलेले आहेत प्रोफाईल शटर. बघू शकता कशा प्रकारे आपण काम केलेलं फिनिशिंग. राहिलं आपलं ट्रॉलीचं. ट्रॉल्यांमध्ये आपलं हे बघा 3 आपल्या कटलरी आहेत नॉर्मल, म्हणजे आपल्या प्लेट, चमचे, ताटीसाठी ताट वगैरे सर्वासाठी. याला आपण सॉफ्ट क्लोथ चॅनल वापरलेले आहेत. इकडे आपलं नॉर्मल फक्त डब्बे ठेवण्यासाठी, बाकी एकदम बेसिक इकडे आपण केलेलं आहे. इकडे आपलं बेसिक आपलं बेसिंग वगैरेसाठी, सिलेंडर वगैरेसाठी आहे. इथे आपण शेल्फ दिलेलं आहे कॅबिनेटला खाली ते, जेणेकरून सामान राहू शकतो व्यवस्थित तुमचं. इथे आपण देवाऱ्यासाठी त्यांना हे पाहिजे होतं, कॅबिनेट पाहिजे होतं देवाऱ्यासाठी. ते सामान ठेवायचं होतं. ते देवाचं सामान ठेवण्यासाठी एक आपण कॅबिनेट केलेलं आहे. देवाऱ्यामध्ये आपण देवारा रेडीमेड घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण लाईट फिट करून देवारा व्यवस्थित सेंटरमध्ये ठेवून ते केलेलं आहे आपण. दुसरी गोष्ट राहिली, इथे आपण कर्टन हे दिलेलं आहे, मॉस्किटो नेट दिलेला आहे. हा मॉस्किटो आपण नेट इन्स्टॉल केलेला आहे इथे. हा बघू शकता कशा प्रकारे आपण ह्यांना मडक्यासाठी आणि ग्लास ठेवण्यासाठी स्टँड आपलं मार्बलचं बनवून दिलेलं आहे कडापे टाकून, जेणेकरून त्याचे इथे ग्लास राहतील, इथे तुमचे मडका राहील. आणि वरती आपलं हे कॅबिनेट आहे. बघू शकता कशा प्रकारे कॅबिनेट आहे. पंख्याला लागू शकतो. आणि हा प्रोफाईल शटर, हे आता खूप याची क्रेज वाढलेली आहे, त्याच्यामुळे हा आपण प्रोफाईल शटर म्हणून एक नवीन ह्यांना दिलेलं आहे मसाला वगैरे ठेवण्यासाठी. आणि हा आपला किचनचा सेटअप आहे. हा आपला किचनचा सेटअप आपण बसवलेला आहे एवढ्या जागेमध्ये. फोल्डिंग डोअर झालं, नेट झालं, मॉस्किटो नेट झालं, ट्रॉल्या झाल्या 6, प्रोफाईल शटर झाले, कॅबिनेट झालं. हे आपण सर्व सेटअप इथं बसवलेलं आहे यांचं. तर तुम्हाला मी आता पुढे बाथरूम आणि बाकीच्या गोष्टी दाखवतो. आपण तुम्हाला जसं सांगितलं, हॉलमध्ये आपण इथे एक त्यांचा ओपन स्पेस होता. इथे आपण मार्बलचे कडापे, व्हाईट कडापे टाकून त्यांच्यासाठी आपण स्टोरेज रेडी केलेलं आहे. एक 1.5 फुटाचे 2 आणि 3 फुटाचा 1 असे आपण 3 स्टोरेज दिलेले आहेत त्यांना. आणि बाहेरून आपण त्यांना वॉर्डरोबसारखे फुले म्हणून एक लॅमिनेट लावून व्यवस्थित हँडलिंग वगैरे करून ते व्यवस्थित आपण त्यांना करून दिलेलं आहे, जेणेकरून त्यांचं सामान वगैरे इथं राहू शकतो. थोडी क्लिनिंग बाकी आहे. आणि आपण सेम तसंच इथे हॉलमध्ये मॉस्किटो नेटचं यांना करून दिलेलं आहे. त्याची आपल्याला 2 वर्षाची वॉरंटी आहे. 2 वर्षाची वॉरंटीमध्ये आपलं काय झालं तर आपल्याला रिप्लेस करून भेटेल. आणि हा आपला जो किचनमधून हॉलमध्ये जाणारा फोल्डिंग डोअर, हा या प्रकारे असा फोल्ड होतो आणि इथं लॉक होतो. कोण उघडू शकत नाही आतून माणूस. हा आपण फोल्डिंग डोअर, ह्या फोल्डिंग डोअरची पण आपल्याला 1 ते 2 वर्षाची वॉरंटी आहे. हा पूर्ण फोल्ड होऊन इकडे होतो. अशा प्रकारे हा फोल्डिंग डोअर आपण इथे लावलेला आहे. स्पेस आपण कवर करायचा प्रयत्न करत होतो. स्लायडिंग का लावलं, हे का लावलं, तर कस्टमरच्या बजेटनुसार आपण स्लायडिंग न लावता फोल्डिंग डोअरचा एक नवीन हे सुरू केलेलं आहे आपण. तुम्हाला जसं सांगितलं, आपण बाथरूममध्ये एक जो आता नवीन जो बिल्डर लोक ज्या हिशोबाने करतात की एक डक एरिया देतात. तुम्ही इकडे बघू शकता पुढे, हा जो डक एरिया आहे, इथे डक एरिया असतो. इथं हा डक एरिया असतो. इथे आपण एक इंडियन टॉयलेट दिलेलं आहे कस्टमरच्या रिक्वायरनुसार. वरती आपण 500 लिटरची टाकी लावून दिलेली आहे. आणि ही पूर्ण टाईल्स वगैरे लावून आपण हा त्यांना युजेबल एरिया करून दिलेला आहे, जेणेकरून काय की त्यांना अडचण होऊ नये पुढे जाऊन. आपण हा इथं इंडियन टॉयलेट केलेला आहे आणि पूर्ण बाथरूम रिकामे करून ठेवलेलं आहे, जेणेकरून इथे बाथरूमला त्यांना इथं कसं आता होतं, प्रत्येक बिल्डर लोक टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही एकत्र जातात. ते आपण इथे सेपरेट केलं. आणि इथं आपला प्लस पॉईंट काय झालं की आपल्याला 2 बाथरूम भेटलेले आहेत इथे. इथे पण सेम आहे. इथे पण एक डक होता. त्या डकमध्ये आपण
वेस्टर्न टॉयलेट केलं आहे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार. आणि हे इथे जो वेस्टर्न टॉयलेट होता, मी तुम्हाला खाली एक व्हिडिओ दाखवतो त्याची. इथे जो वेस्टर्न टॉयलेट होता जुना, तो आपण इथून डिएक्टिवेट करून त्याला आपण डक एरियामध्ये टाकलेला आहे आणि आपण प्लंबिंग वगैरे व्यवस्थित करून तो पूर्ण सेटअप तिथं बसवलेला आहे. आणि ज्या लादी वगैरे लावून तिथं त्यांना डायव्हर्टर लावून शॉवर वगैरे गिजरचं कनेक्शन सर्व व्यवस्थित करून त्यांना प्रॉपर असं सेटअप बसवून दिलेलं आहे. पुढे जाऊन त्यांना कुठल्या गोष्टीचा लिकेज नको, त्रास नको म्हणून आपण त्यांना वॉटरप्रूफिंग पण केलेली आहे. डॉक्टर फिक्सिटची वॉटरप्रूफिंग करून त्यांना व्यवस्थित त्यांचं आउटपुट इनपुट सर्व व्यवस्थित बसवून दिलेलं आहे. अशा प्रकारे पण थोडेसे 2 चेंजेस यामध्ये केलेले आहेत. तुम्हाला तर मी बेडरूममध्ये दाखवतो. बेडरूममध्ये जास्त असं आपण काही काम केलेलं नाही आहे. बेडरूममध्ये फक्त आपण मस्किटो नेटच लावलेले. आपलं जे मेन काम आहे हे हॉल आणि किचनमध्येच होतं, तेवढंच आपण केलेलं आहे. हा साधारण पूर्ण सेटअप मी तुम्हाला खाली सांगतो कितीमध्ये खर्च झाला, तर तुम्हाला करायचं असेल तर नक्की. आता आपण इथे जे लाईटचे फिटिंग केलेले आहे, हे आपण कॉम्प्टनची सरफेस लाईट आणि ही सिलेंडर लाईट लावलेली आहे. ॲक्च्युली आजकाल बिल्डर लोक फॉल सिलिंग वगैरे करून देत नाही, तर कस्टमरच्या बजेटच्या हिशोबाने ते जरा बाहेर जात असल्यामुळे आपण इथं सरफेस लाईट क्रॉम्प्टनची ही केलेली आहे 18 वॅटच्या 3 कलरमध्ये. आणि हे आपण सिलेंडर लाईट लावलेले आहे. सिलेंडर लाईट हे 7 वॅटचे आहे, जेणेकरून त्यांना एक फोकस भेटतो. वॉर्म लाईट पण भेटेल आणि बाकीच्या व्हाईट लाईट पण भेटेल. तुम्हाला मी दाखवतो. इथं आपण 3 कलरची लाईट लावले, व्हाईट, वॉर्म व्हाईट, नॅचरल व्हाईट. आता आपण असं केलं आहे की फॉल सिलिंग नसल्यामुळे आपल्याला इथे काही करता नाही येऊ शकत. म्हणजे असं जसं आपल्याला फॉल सिलिंगमध्ये ज्या डिझाईन वगैरे करता येतात, LED स्ट्रीप टाकता येते, तसं आपण टाकू शकत नाही. तसं आपण या हॉलमध्ये आपण 4 सरफेस लाईट टाकलेल्या आहेत आणि 3 सिलेंडर लाईट टाकलेल्या आहेत. सिलेंडर लाईटचं तुम्हाला फोकस दाखवतो मी किती उजेड पडतो ते. तुम्हाला मी इथं बघा पाठी हा डोअरच्या इथे डोअरच्या वरती आम्ही एक लावलेला आहे. याच्यात तुम्ही इथं बघू शकता कशा प्रकारे हा उजेड पडतो. आणि इथं हॉलमध्ये दाखवतो तुम्हाला हॉलमध्ये किती उजेड पडतो, त्याच्या लाईटीचा किती फरक पडतो ते बघा. 2 सिलेंडर लाईटनी अख्खा हॉल कवर होऊ शकतो वॉर्म लाईटनी. त्यांच्या कस्टमरला रिक्वायरमेंटनुसार आपण काही गोष्टी करतो.